बघा हा बघा ते कसले आहेत ते किती घ्या का गेले. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रसाद बनबे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे ना तो मासेमारीवरती असणार आहे. आणि आता एप्रिल महिना जवळपास संपत आला आहे, त्याच्यामुळे नदीचं जे पाणी आहे ते जवळपास आटत आलं आहे. त्याच्यामुळे जे काही मासे आहेत ना ते असे एका कन्झर्वेटेड जागेतच असे राहिलेत आणि तेच आता आपण पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण कांडाळ आणली होती, पण ती कांडाळ आहे तिचे जे होल आहेत ते त्या माशांच्या पेक्षा जरा मोठे आहेत, त्याच्यामुळे ते मासे ते लागत नाहीत. त्याच्यामुळे आपण आता पाठीमागे इथे डबा लावणार आहोत आणि तिकडे पुढच्या साईडला आपण अजून एक बघायचं आहे, तिथे आपण कांडाळ लावून सुद्धा प्रयत्न करणार आहोत की मासे लागतात की नाही ते. चला तर आपण आता मासे पकडूया. तर बाबा इथे डबा लावत आहेत, त्या डब्यामध्ये आपण फरसाण टाकलंय आणि वरती जे त्याचं तोंड आहे ते कापडाने बंद केलंय. तर इथे आता आम्ही पुढे आलोय आणि इथे आम्ही दुसरी कांडाळ टाकत आहोत. तर आता पागाने मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. बघूया पागात तरी मासे मिळतात काय. तर हा बघा इथे स्लो मोशन मध्ये दिसतोय माशांनी कशी उडी मारली होती. आणि हा बघा हा बघा ते कसले आहेत ते किती घ्या का गेले. हो चांगले आहेत ते, चांगले मोठे भेटले. हे बघा कुठे आहे ते. फायनली आपल्याला आता या साईडला मासे मिळाले. फरसाण टाकलेला आहे, आता बाबा पाक टाकतील. भेटला 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 मोठा एक होता बघा 2-3 आहेत, मोठे आहेत ते. गाड्या गेलं कुठे एक मी कुठे होते जातोस कुठे. किती भेटतील बघा. भेटला आहे त्या 2 पहिले अजून इथं कुठं बघितलं. हो का बघा तो बघा इकडं 3 मोठा 4 इथं चांगले भेटले. होईल किती चाकायचंच भेटली. 5 भेटले. एक हातात वाटा मोठा आहे. हातात दिसला. हा बघा बघा हे 2 गेला असं तिथं. हा हा तो बघा कॉर्नरला उडी मारत होता. भरपूर आहेत. तेवढाच आहे. हा बघा हा बघा एक हा बघा होय चांगलेच मिळाले तर ते मोठे आहेत.
तर आता पाठोपाठ पागात मासे मिळालेत आणि या साईडला मासा आहे, मोठा मोठा आहे, त्यामुळे आता मिळाले थोडेफार. तर बाबा पाठी पाक टाकतायत. तर पाक टाकणं किंवा काही मासेमारी असेल ते सगळे बाबांना देतं, आम्हाला तरी काही येतच नाही. तर थोडेफार मासे मिळालेत ते चांगली एकदम साईज आहे, म्हणजे पांढरा मासा आहे आणि मस्त असे मासे मिळालेत. बघूया, म्हणजे आल्यासारखं कसं काहीतरी मिळालं तर कसं बरं वाटतं, म्हणजे पुढच्या वेळेला यायला काहीतरी इन्स्पिरेशन राहते. तर मिळालेत, बघूया. पुढे पण आता जातोय. शिंगटे आहेत ती एक दुसरी तर टाकली. मोठे पण म्हणले नाही नवीन मासा आहे म्हणून. 2 शिंगट्या मासे मिळालेत. परफेक्ट बसला. चांगलंच आहे. तर आतापर्यंत एवढे मासे मिळालेत आणि 2 मगाशी शिंगटे बोललो ना, ते पाते आहेत 2. टाक लिटर आहे. अजून कुठं आहे? त्याच्यात खाली होता. मी टाकतो ते उघड. मी माड आहे काय? तुबा आहे पाय खाली. तो बघा तिकडं नाही ना कुठं? दर हा बाई. कुठल्या गाडीच्या? घे गॅसमध्ये त्या. हा बघा, हा इथे मासा आहे. बघूया आपल्याला माहिती आहे. तिथंच आहे. तू गेले नाही रे, वाटला होता एक आलाय म्हणून. काय तर पागात खूप मासे मिळाले. तर आता जे आम्ही कांडाळ लावली होती ना, ती चेक करायला आलो आणि कांडाळमध्ये एकच मळू मासा मिळाला. तर तो मोठा आहे मळू मासा, दाखवतो तुम्हाला. पण तर हा बघा तो मळू मासा. तर आता इथे दादा डबा चेक करतोय, जो आपण स्टार्टिंगला लावला होता. पण डब्यात काहीच मिळालेलं नाही. आम्ही आता घरी गेलो तर आपल्याला इथे आता एवढे मासे मिळाले. तर खूप चांगले मासे मिळाले आपल्याला. तर हा आहे तो मोठा मळू मासा आणि 3 पाते मिळालेत आणि बाकी सगळे ते पांढरा मासाच आहे. तर खूप मजा आली आज मासे पकडायला.